कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. निकिता, मी समजू शकते पण असा राग करून काय उपयोग होणार आहे? जे व्हायचं होतं ते झालं ना. शांत हो. आंटी, कसं शांत होऊ मी? तुम्हाला तर माहितीये या क्लायंटसाठी मी आणि साहिल अंकल लास्ट 6-7 मंथ पासून किती ट्राय करतोय. आत्ता कुठे ते मीटिंग करायला तयार झाले होते. मी इतकी मेहनत करून हे प्रेझेंटेशन बनवलं होतं आणि याच्या बायकोने सगळं स्पॉइल केलं. की डोंट से दॅट. कुठल्याही वाईफला आपल्या हस्बंडची जशी काळजी वाटायला हवी आहे तशीच काळजी तिला वाटत होती. तिचा हेतू चांगला होता. म्हणजे चूक माझी आहे? नाही, पण तिचीही चूक नाही. ती तिच्या जागी बरोबर. तू उगाच गैरसमज करून घेतीयस ग. शेवटी तिने आपलाच विचार केला ना. अरे पण बाहेर ऑफिस बॉय सांगत होता ना की आज जाऊ नका, मीटिंग सुरू आहे. मग का ती आपलं डोकं लावून मीटिंग मध्ये अचानक घुसली? अगं इट्स ओके ना. एनिवे क्लायंटला सुद्धा ब्रेक हवा होता, आपल्याला सुद्धा भूक लागली होती आणि हे तू डिनाय करू शकत नाहीस. नीरज प्लीज, हे बघ, तुला जर अंकल सारखं मोठा बिझनेसमॅन व्हायचं असेल ना तर तुला प्रोफेशनल अप्रोच ठेवावंच लागेल. तुझ्या बॅडमिंटन कोर्टमध्ये तू रूल्स फॉलो करतोस ना, का मनाला येईल तसं खेळतोस? तुझी मॅच सुरू असताना तुझी बायको तुझ्यासाठी डबा घेऊन सरळ कोर्टमध्ये घुसली तर तू काय करशील? मला भूक लागली आहे म्हणून मॅच थांबवशील? आहे उत्तर? नीरज, तसंच ऑफिसची पण काही शिस्त असते आणि आपणच ते सांभाळलं नाही तर तू स्टाफ कडून डिसिप्लिनची अपेक्षा करूच शकत नाहीस. नीरज, अशाने क्लायंट राहत नाही, फक्त ऐकून घेतात आणि निघून जातात, तेही वेड्यात काढून हसून. हे बघ नीरज, जे झालं ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. दिस इज सो इन्सेन. निकिता, आता तुम्ही दोघं जरा शांत बसा. जे झालं त्यावर बोलून काही उपयोग होणार नाहीये. आणि नीरज, यापुढे असं काही होणार नाही याची काळजी तू घेणार, समजलं? तरीच निशी घरी आल्यावर अपसेट होती. ती तिच्या खोलीत जाऊन बसलीये. सी आंटी, ऑफिसमध्ये सीन क्रिएट करायचा नव्हता म्हणून मी गप्प बसले, पण तिला या गोष्टीची समज द्यायलाच हवी. हे तिचं गाव नाहीये. मनाला वाटेल तसं वागून इथे नाही चालणार. हे बग निकिता, तुम उस निशी को कितना भी समझा दो पर वो किसी चीज को सीरियसली नहीं ले सकती. यू नो, वो सिर्फ एक हाउसवाइफ होने के लिए फिट है. ये बिजनेस वगैरह उसके समझ की बात नहीं है. इसलिए जो जैसा चल रहा है उसे वैसे ही एक्सेप्ट कर लो. नीरज तो समझने वाला है नहीं. वो आप ऐसे क्यों बोल रहे हो, मुझे समझ नहीं आ रहा है. ठीक आहे, मान्य आहे मला, तिला काही गोष्टी नाही समजल्या, नाही कळल्या. ओके, तिने फोन करून इन्फॉर्म करून यायला हवं होतं, तिने तसं नाही केलं. अगं ते कॉर्पोरेट जग आहे, तिने ते जग बघितलं नाहीये कधी. तू मला सांग, मॉम तुला लहानपणापासून न आणि नच्या प्रोनाउन्सिएशनवर वर्कआउट करायला सांगत आली आहे. तू आजपर्यंत वर्कआउट केलंस त्यावर? नाही ना. पण आम्ही तुला समजून घेतलं ना, एक्सेप्ट केलं ना तुला. तसं तिलाही समजून घ्यायला हवंय. तिला वेळ लागणार आहे या गोष्टी शिकायला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.